नम्र अभिवादन करू। हनुमान नाट्य मंडळ कोट सुतारवाडी सविने सादर करीत आहे 2 अंकी हृदयस्पर्शी नाटक अश्रूंची झाली फुले। अश्रूंची झाली फुले। लेखक वसंत कानेटकर आणि श्री संजय राजाराम मेस्त्री। दिग्दर्शक सौ पूनम संजय गावडे। पार्श्वसंगीत श्री आनंद कुबल। ध्वनी प्रकाश श्री आबा दळवी। प्रकाश संयोजन श्री साई शिरसेकर। वेशभूषा श्री गणेश कारंडे। नेपथ्य रंगमंच श्री किशोर महादेव मेस्त्री। सूत्रधार नागेश यशवंत मेस्त्री। हनुमान नाट्य मंडळ सादर करीत आहे 2 अंकी हृदयस्पर्शी नाटक अश्रूंची झाली फुले। अश्रूंची झाली फुले। कलावंत श्री सचिन सुरेश पांचाळ। परेश प्रकाश मेस्त्री। दिनेश मधुकर मेस्त्री। श्री संजय राजाराम मेस्त्री। उमेश संतोष मेस्त्री। श्री प्रवीण प्रकाश मेस्त्री। नरेश नागेश मेस्त्री। भावेश संतोष मेस्त्री। प्रकाश प्रभाकर पांचाळ। विकास विश्वनाथ मेस्त्री। सौ श्रद्धा प्रवीण गिरकर। सौ सुवर्णा वीरेश पांचाळ। श्रीमती रीमा रमेश मिस्त्री। कुमारी देवयानी हेमंत लाड। कुमारी श्रुति संजय मेस्त्री। कुमारी नमिता अनिल मेस्त्री। सौ आरती हेमंत लाड। सौ सांची सुतार आणि कुमारी वैष्णवी नरेश मेस्त्री। हनुमान नाट्य मंडळ सादर करीत आहे 2 अंकी हृदयस्पर्शी नाटक अश्रूंची झाली फुले। अश्रूंची झाली फुले। वरील 6 महिन्याची सजा माफ करण्यात आली असून आज आपली तुरुंगातून मुक्तता करण्यात येत आहे। आज विद्यानंद सरांची तुरुंगातून सुटका होत आहे। विद्यानंद आता सर नाही, फक्त विद्यानंद। अरे रे, जेलमध्ये त्याची काय हालत झाली असेल रे। अय्यो, आता त्या विद्यानंदाचा विचार करायचा नसेल का? आपण सरस्वतीला पूजा, फक्त सरस्वतीचा सेवा करा आणि काल त्याच्या पैशाची वापर करत चला की। मी म्हटलं होतं ना, ते विद्यानंद हा बऱ्याच कर्माने मरणार। अय्यो, मेला किंवा ते जी मी पण तेच म्हणतोय। आपल्याशी वय पत्करून चांगलाच माणसातून उठला आहे। त्याच्यावर आता इतके आरोप सिद्ध झाले आहे की त्याला कुठल्याही शिक्षण संस्थेत नोकरी मिळायची नाही। बस मला आता पानपट्टीची गाडी सर, विद्यानंदाचा विचार करायचा सोडून द्या किंवा आता ते आपलं काहीच करू शकत नसत। मी फार घाबरतो। मी मला प्रिन्सिपल श्यामराव साहेबांसारखा वागा, एकदम बिनधास्त। मॅडम, मी पण तेच म्हणतोय। आता तो विद्यानंद काहीच करू शकत नाही।
हो, आता त्याच्याकडे फक्त एकच काम उरलंय. ओम भिक्षामध्ये भिक्षा काय असत? अहो भीक मागणं, भीक. आनंद आनंद झाला या धर्माप्पाला. आम्ही एका प्रिन्सिपलला टिकेला लावलं. शंभू महादेव नमस्कार. बरेच दिवसाला दर्शन झालं किंवा आपलं? आपण त्याला तुला सुटला तर आनंद आनंद झाला या धर्मात्माला. शंभू महादेव बाळ बाळ स्वतःला हात लावायची कोणाची हिंमत नाही. लक्षात ठेवा शेठजी. धर्माप्पा शंभू महादेव राग चांगला नसतं आरोग्याला. भेटू आपण पुन्हा केव्हा तरी. तर एक तर झालीच पाहिजे. आपण तर एकाच जमातीतले. यो वाट बघतोय मी. चल रे. ओ सर. आता सर कुठले? मिस्टर नित्यानंद पाहिलं मला. आज मी माझ्या योग्यतेवर कॉलेजचा प्रिन्सिपल झालो आहे. अरे रे 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 रे. आता आपण काय करणार? माझ्याकडे एक जागा रिकामी आहे. नोकराची. मॅगी मॅगी संसाराला आग लावली. वाटोळं वाटोळं होईल त्यांचं.
आज तुझ्यामुळे अशी अवस्था झाली तिची. स्त्रीची आबरू पुरुष हैवानाचा कल पाडतो तेव्हा तुझी काय अवस्था होते. माझ्या दादाची त्यावेळी काय अवस्था झाली असेल याचा विचार केला तू. त्या घरादाबाच्या आतून स्वतःची सुटका करताना तिला दादा ओरडता देखील आला नाही. पहिल्या तिची काय अवस्था झाली ती. तुझ्यामुळे माझ्या मित्राचं आयुष्य बरबाद झालं. छंदाने अगं कुठं पैसे सांगा काय अशी वागली सांग ना. ही शिकवली तुला आम्ही. सर मला माफ करा. मला माहिती मी कामच तसं केलंय. कुणीच मला माफ करू शकणार नाही. पण तुम्हाला माझ्या आयुष्याची कथा माहित आहे. कॉलेजमध्ये आल्यावर माझा मित्र लाल्या मला फार आवडू लागला. नंतर मी त्याच्यावर प्रेम करू लागले. तिच्या जवळ फिरणाऱ्या प्रत्येक मुलीचा मी राग करू लागले. राधाचाही मी राग करत होते. पण नंतर मला कळलं त्याचं माझ्यावर नाही तर राधावर प्रेम होतं. काय लाल्याचं राधावर प्रेम होतं आणि राधाचं. होय विद्या, लाल्या आणि राधा एकमेकांवर जीवापार प्रेम करत होते. मग हे मला कसं नाही समजलं. हे जर तुला कळलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. भंगाच्या आगीत मी जळत होते. त्या लोकांनी या संधीचा फायदा घेतला. मला लाल्या आणि राधाच्या विरोधात भडकावलं. राधाचा काटा माझ्या प्रेमातून सहज दूर होतोय म्हणून मी त्यांच्या कटात सामील झाले. पण त्याचे परिणाम इतके भयानक होतील हे मला ठाऊक नव्हतं. तर माझी खूप मोठी चूक झाली. तर मला माफ करा. जशी तू त्यांच्या कटात सामील झाली तशी तू आमच्या कटात सामील व्हायचा आणि आम्हाला मदत करायची. पण बुद्धिबळ धर्माप्पा हरामी पण बलवान. एक अडाणी माणूस मला बळाच्या सामर्थ्या दाखवतो फसवतो. आता आपण बुद्धी आणि बळ याचा वापर करायचा. बुद्धिबळातील वजिराप्रमाणे आपण समोरील राजाला चेकमेट करायचं. बाबांना ते विचार नाटक काय झालं काय जमणार.
थोडस विकत घेतलं असतं या धर्मापानं. ते सरकारी कामाचं टेंडर मलाच मिळणार आणि ते काम तुम्हाला नाही मिळालं तर या धर्मत्वाच्या वजनाचा आणि पैशाचा काय उपयोग? बिंदास टेंडर भरा की तुम्ही भरा. अजून तू इथंच उभा चल आता. या या श्यामराव अयो लाजायचं नसत. या बसा आमच्या आसनावर मी इथे. हे गादी आजपासूनच तुम्हाला सांभाळायचं असत. या वेळेपासून तुम्ही कालच डीन साहेब असत. धन्यवाद शेठ. अयो कॉलेजचं डीन होणं हे माझं उद्दिष्ट नाही. पक्षाप्रमाणे नाट्यातून उंच भरारी घ्यायची आहे. अयो बक्षी आम्हाला समजेल असं बोला की शेठजी, कॉलेजच्या कामातून जास्त काही कमवता येणार नाही. त्यामुळे शिक्षण संस्था आणि राजकारण यांचा संगम करून रक्कम पैसा कमवू कॉलेजसाठी. आम्हाला समजेल असं बोला की शेठजी, आमदारकीच्या निवडणुकीला मी आपल्या पक्षातर्फे उभं राहतो आहे. मी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी सौजन्याने वागून त्यांच्यात लोकप्रियता वाढवली आहे. एकदा का मी आमदार झालो की सरकारकडून रक्कम पैसा घेतणार आहे कॉलेजसाठी. आणि मग काय पैसाच पैसा. यात आमचं काय फायदा? शेठजी, तुम्ही फार भोळे आहात. तुमचे सर्व काळे धंदे करायला मी या कॉलेजमध्ये परवानगी देणार आहे. कॉलेजमधील लहान मुलांना दारू सिगरेट कमी दरात विकायची आणि एकदा का त्यांना सवय लागली की चढदराने विकून त्यांच्याकडून रक्कम पैसा कमवायचा. आणि मग काय पैसाच पैसा. श्यामराव तुम्ही फार हुशार असत. तुमचं आणि आमचं जमलं की तो टकमक काय बघत तुला पार्सल घेऊन ये की श्यामराव. आता तुमचं काम वाटत सेक्रेटरीची गरज लागत. पार्सल धन्यवाद शेठजी. मॅगीचे माझ्यावर फार उपकार आहे. हीच संधी आहे या उपकाराची परतफेड करायची. मॅगी, मी तुला तुझं प्रेम पुन्हा मिळवून दे. शेठजी येतो. पक्षाच्या कार्यालयात जाऊन निवडणुकीचा फॉर्म द्यायचा आहे आणि प्रचाराला देखील सुरुवात करायची आहे. शिवाय एन्जॉय. येतो. हॅलो हॅलो, कोण बोलत म्हणावं? मी या हे कोण असं? मी तुझा कर्णधार. तुझ्या सर्व काळ्या धंद्याचा चिठ्ठा लेखा मला सापडलाय. लवकरच तुझ्या सगळ्या अड्ड्यावर पोलीस धाड टाकतील. तुझी सर्व पाळमुळं खणून काढतील. तुला माणसातून उठून भिकेला लावणार. प्रत्यक्ष मृत्यू तुझ्या अवतीभोवती फिरतोय. घाबरत नसत. कित्येक लोकांना या धर्मापाने देश रडीला लावलं, टिकेला लावलं. अरे हाड आपल्या अड्ड्यावर पोलिसनी धाड टाकली. घाबरता किंवा त्यांचं कोणतं काम असत
पाहिजे असं तर. मी काय बोलतो शेठजी, आपले तर पोलीस ऑफिसर आहेत ना, कोणतरी नवीन पोलीस ऑफिसर आलाय. कोण नवीन पोलीस ऑफिसर असत मला कसं माहित होणार होतं. कोण असत मी काय बोलतो, आपले जे पोलीस ऑफिसर आहेत ना त्यांना फोन लावा की. तो टकामका काय बघत लावा ते पोलीस स्टेशनला फोन. कोण नवीन पोलीस ऑफिसर असत कोण आम्हाला आमचा सर्व धंदा बंद केला होता. काय आता बोलायचं तुम्हाला. कोण असतं तुम्ही लाल इंस्पेक्टर चुनी अभियानी और बता रहा इंस्पेक्टर जमीन भाई ऊपर सैम इंस्पेक्टर विक्रांत देसाई उनको बैठी इंस्पेक्टर झालं जी सांगितलं होतं ना हे इंस्पेक्टर झाल्यावर आई तुझी पायामुळे धरून राहिली नावाचा लाऱ्या नाही. शेठी फक्त सुरुवात आहे. राधा कुठे सर कुठे कुठे बोल ना. आम्ही तुला एवढी पत्र पाठवली त्याची उत्तर देखील दिले नाहीस. बोल ना का केलीस आमच्या भावनाची. माझं बायको असत माणसं भेटली. हो त्यांनी काय सांगितलं. नाही सर अजून तरी नाही. मॅगी भेटते 3 वर्षांनी भेटते. तसेच तू माझी खूप चांगली आहे आणि तुम्हाला या इन्स्पेक्टरच्या वेशात खूप छान वाटतंय. मॅगी कधी एकदा सरांना जाऊन भेटता ना इन्स्पेक्टर देशात असं काय आम्हाला. कुठे राधा कुठे मॅडम कुठे अरे बोल ना. बोल ना ती काय सांगणार या सांगते. दिवासाचे भेटणार शांताबाई. राधा कुठे मॅडम कुठे अहो सर ना काय सांग आणि पुढची सुरुवात करू. या वयाने सांगण्यासारखं काहीच ठेवलं नाहीये.
जीवाभावाची मैत्री समजतेस आणि असं वागलीस? सांग ना. आल्या? आल्या, माझं प्रेम होतं तुझ्यावर, पण तू माझ्या प्रेमाची कधी कदरच केली नाही. तुला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार होते. इतकी वेळी झाली होती मी तुझ्यासाठी. हे सांगून होत नाही, मनाच्या अंतःकरणातून होतं. तुझ्यावर मनाच्या अंतःकरणातून जीवापाड प्रेम केलं. मी कधी तुझ्याकडे या नजरेने पाहिलंच नाही. सत्यभामा आणि रुक्मिणी या श्रीकृष्णाच्या बायका होत्या, तरी पण लोक मंदिरात श्रीकृष्ण आणि राधाची पूजा करतात. कारण राधाचं श्रीकृष्णावर प्रेम निस्वार्थी होते, त्याग होता. आता प्रेम म्हणजे अहंकार नव्हे, प्रेम म्हणजे निर्मळ पाण्यासारखा खळखळ वागणारा झरा. तुझ्या बद्दल मनात आदर होता, जो मान सन्मान होता, जे प्रेम होतं, हे सगळं संपलं आता. मी फक्त तुझा तिरस्कार करतो आता. याचा उपयोग मला तुझं कोण देखील पाहायचं नाहीये. राजन
अगं मी तुझी आई आहे. आई असं कोणतं काम केलं की ती तुम्हाला आई म्हणेल? आई या नावाला कलंक आहेस तू. तुमच्यासाठी फक्त पैसा पैसा आणि पैसा. अगं आताच्या जगात पैसा किती महत्वाचा आहे. म्हणून स्वतःच्या मुलीचं लग्न या धर्मापाशी लावून दिलं. जराही विचार केला नाहीस तू. अगं तुला सुखाचा आणि भल्याचाच विचार केला मी. सुखाचा? फार सुखात आहे. तुला काय माहिती तो धर्मापा माझी का हालत करतो ते. एका लहान माणसाचा तुटून पडतो माझ्यावरती आणि त्याचा तो मुलगा माझ्याकडे हक्काने नजरेने पाहतो. किती किती पापा करशील? सांग. कुठे ठेवला पैसा? सांग, कुठे ठेवला? आम्हाला पैसा, माझे पैसे, माझे पैसे. कुठे कुठे ठेवले बाबा तुला? अहो बाहेरच्या अंगणात होते. शांता, विश्वास विश्वासघाताच्या गोष्टी कोण करते बघा साहेब. मॅडम तुम्ही साहेबांचा आणि बाई साहेबांचा किती विश्वासघात केलाय माहितीये तुम्हाला? पैसे आवडतात तुम्हाला? सरकार तुमच्याकडे कामावर आहे आणि तुमच्याकडून तरी गोपनीय माहिती घेऊन गेली. हा आमच्या प्लॅनचा एक भाग होता. आता हे सर्व पैसे मी पोलिसांच्या स्वाधीन करतो. आता कायदा तुम्हाला शिक्षा देईल. नको सर, पैसे पाहिजे तर माझे पैसे, माझे पैसे, क्या पत्त्या दादा दादा दादा
आणि घे आणि घे घे दादा जरूर सर. अरे, कोण कोणी गेला? इथे आपल्या दुश्मन. नाव नाही सांगितलं. फोन करून म्हणाला की कोणीच्या मागच्या बाजूला एक डेड बॉडी पडली आहे. आणि पाहत होतं काय, प्रोफेसर क्षीरसागरचे मरून पडले होते. पंचनामा केला? हो, पंचनामा केला. डेड बॉडी आता पोस्टमॉर्टमला पाठवली. आणि पुरावा सापडला? येस सर. हे इथे झालं. संपलेलं. दर्शन असं समजते की प्रोफेसर क्षीरसागर यांना हार्ट अटॅक आला असावा आणि उच्च दाबाखाली त्यांचा मृत्यू झाला असावा. जे करत आहात ते चुकीचं आहे. कायदा हातात घेऊ नका. कायद्याच्या विरोधात जी शिक्षा करायची आहे ती आम्ही करू. एक मिनिट सर. एक मिनिट मला गोळी घालायला कविता करू नका. हा फरक काय? कारण तू तुझ्या जागेवर बघतोय आणि माझ्या जागेवर. आपल्या दोघांच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आपल्या दोघांमधील फरक असाच राहील कायम आयुष्यभर. तेव्हा तू जे कर ते तुझं कर्तव्य असेल. मी जे करेन तो माझा धर्म असेल. कदाचित तू जिंकलास तर मला माझ्या शिष्यावर गर्व असेल आणि जर मी जिंकलो तर तुला तुझ्या गुरुवर गर्व असेल. माझ्या आत्म्याला शांती मिळणार.
मला माहिती आहे याचं काही घडणार नाही. एक मिनिट सर, शिक्षा म्हणून नाही, पोलीस इन्स्पेक्टर आपण आपल्याला अगदी योग्य शिल्लक राहिलेले गुन्हेगार त्यांना मी कायदा अंतर्गत शिक्षा देते. कायदा कायदा तुझ्या याच कायद्याने त्या गुन्हेगारांना मोकळं सोडलं. तोच कायदा त्यांना शिक्षा देण्याची गोष्ट करतो. माफ करा इन्स्पेक्टर साहेब, माझ्यासाठी या गोष्टी महत्वाच्या नाही आणि यासाठी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. विचारांना एक इन्स्पेक्टर या नात्याने आज आपल्याला गुन्हेगार पळून जायचा मोका देणार नाही. याच्यात कसं सर तुम्हाला मला शिव तो असतो जो बोल मासे समुद्र किनार वर टाकून बसलेल्या गळाला मासा केव्हा लागेल वाट मारायला शिव म्हणत नाही. तू जर खरोखर स्वतःला मला शिष्य समजत असेल तर माझ्या ठिकाणी मला अटक करून दाखव आणि नाही तर मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करणार नाही. तुला वाटत असेल तर मी गुन्हेगार आहे तर कुशलमध्ये माझे गोळी काढ आणि सरकारची मेडल आणि प्रसिद्धी मिळव. कायद्याने गुन्हेगार आहे माहित आहे. जर करत आहे ते अयोग्य आहे. कायद्याने गुन्हेगाराला शिक्षा होईल का? कर्तव्य निभाव. सरकार त्यांना मेडल मिळव. आम्ही स्वामीनिष्ठ होतो आणि राहणार.
कोणी पण तुम्हाला काही विचारलं नाही ना? नाही शिकत. अहो फक्त चौकशी करायला बोलवलं होतं. काय बी कळू दिलं नाही. गुड. बापरे. धर्माप्पा. जीव धोक्यात आहे. दादाचा प्रतिशोध घेण्यासाठी मी जीवाची बाजी लावली. पण जीव का द्यायचा? बोल तुझ्या मॅगी योग्य तेच बोलते. बरोबर आहे सगळे. वहिनीचा विचार कर. तिचाच विचार करून मी बोलतोय. तुझ्या डोळ्यात असलेला श्यामचं सर्व राम पाहून समजलंस? पण ते आता शक्य नाही. श्याम आता फार मोठी व्यक्ती झाला. या जगात सर्व काही शक्य आहे. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. श्यामला संपल्याशिवाय माझ्या रागाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. अरे मग मला जीव गेला तरी चालेल. नाही. तुझ्या काय बोलत असेल आम्हाला सर्वांना हवंय. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. पण श्यामचा विचार सोडून द्या. तू बोलते तू श्यामची बाजू का घेते? मला माझ्या ध्येयामधून का नव्हते? कारण नकळत मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. प्रेमाला वयाची मर्यादा नसते. माझं प्रेम स्वीकारायचं. तुमच्या प्रेमाखातर त्या श्यामचे घाणेरडे स्पर्श देखील सहन केले. या मॅगीने सगळे व्यसन केले, पण आपलं शरीर कधी कोणाच्या स्वाधीन केलं नव्हतं. पण श्याम, हे सगळं तुमच्या प्रेमाखातर केलं. खरं त्यागाचं प्रेम काय असतं ते तुमच्या सानिध्यात राहून मला कळलं. मी सुमित्रा वहिनींसहित तुमच्या मनावर संसार करायला तयार आहे. शरद माझ्या सुमित्राची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मी फक्त तुझा तिरस्कार तिरस्कार आणि तिरस्कारच करतो. तुझ्या Thank you.
अहो राहुल मला कसं काय सुरक्षा करणार ते यम यायचं आणि मला मार्ग जायचं किंवा आला हो. जी, आम्ही आमची ड्युटी बरोबर बजावत आहे तुझ्या काय तुमचा बाप कधी आला ना तर तुझे केस धक्का आवश्यक करणे रायम आला तर ओळखता पण येणार नाही मी काय बोलतो तू रायम येऊ देतात तुला पाहून घेऊ आम्ही त्याला काही अडचण आणि विपरीत दिसतं ऐकलं ऐकलं सर तुमची अडचण नाही कोणाचाही फोन नाही बंदोबस्तेकर चोख आहे ना एकदम तो तुला चिंता नाही शेठजी तुम्ही घाबरला आजपर्यंत ही वेळ तुम्ही दुसऱ्यावर आले आज प्रत्यक्ष तुमच्यावर आली शेठजी तुम्हाला अनुभव आला असेलच या विचाराची काय अवस्था झाली असेल शेठजी मृत्यू आता सगळेच घाबरतात पण तुम्ही जास्त घाबरलात अयो इन्स्पेक्टर हे धर्मापा कधी घाबरत नसत यो बायको मी तुझ्या घरचा पाहुणा नसत माझं नोकर असत त्यांना पाणी द्यायला गरज नसत समजला सर आपल्याला कमिशनरने हल्ले बोलवलंय वायरलेस होता मेसेज आला हॅलो यो तू अजून इथंच उभा चल आता नाहीतर तुला जिता सोडत नसत चूप एकदम चूप तुम्हाला काय मारणार तुझ्या पाठी तुझा मृत्यू काय आपण आत कसे आलात हे तुम्ही असं बघत का बसलात त्याला पकडा की मला कोणी दिसत नाही मी झोपलो आहे रायम आला तर ओळखता पण येत नाही कसं टकामका काय बघत त्यांना धक्के मारून घालून दे की अरे बाप्पा तुझीच खेळी मी आज खेळतोय बागेत पटाचे पसे काल तुझ्या हातात होते आज ते माझ्या हातात आहे तशी पोलीस यंत्रणा तू तुझ्याकडे करून घेतली होती तशी ती आता माझ्याकडे करून घेतली आहे विद्यानंद तुला मला येत नसत मी काय पण केलं नसत ते सगळं प्लॅन ते श्यामच असत आम्ही फक्त त्याला मदत केलं असत विद्यानंद तुला काय हवं ते घे माझा पैसा माझा बंगला माझे हे गादी पण मला मारू नका मी पाया पडतो तुझ्या ठीक आहे नाही मारत तुला पण आमचं एक काम कर हे काय हा काम करत बोल बोल सांग लवकर ही दारू तुझ्या कंपनीची आहे ना आणि हे ड्रग्स कोणा आमच्या समोर घ्यायचं विद्यानंद मी असलं काय पण करत नसत कॉलेजच्या मुलांना सवय लावताना तुला काय वाटतं व्यंकटेशा असं टकमक काय बघत अरे मार की यांना अरे मार म्हणतो ना
राजा कसं घडलं तर धर्मप्पा गणपती वाल्यातून त्यांच्या पत्नी नमा यांनी त्यांचा खून केलाय आता कपडे त्यांनी जागा दिलाय पीठ पाडलंय हरमजाद्याला, पीठ पाडलंय हरमजाद्याला. काही अधिकार नाहीये, काही अधिकार नाहीये, काही अधिकार नाहीये. मूर्ख राणा औषध सुद्धाही करता येत नाही एक शब्द म्हणू नकोस एक दिवस माझ्यावर राहून एक संसार सुद्धा करता येत नाही चल, आता आज मी फार खुश आहे हे माझ्या फार उपकार आहे अगं माग काय हवं ते माग म्हणजे माझं प्रेम तुम्ही मला वचन दिलं होतं ना की तुम्ही माझं प्रेम मिळवणार मला म्हणून. हा मी विसरलो नाही नंतर तिच्या इच्छा कुठे साहेब आपल्या सर येतील तेवढे चालेल सर बंदोबस्त नाही का तो आहे ना एकदम तो तुम्ही बाकी सगळं अभ्यास नाही एकदम आल्या आल्या नाही सिंगल एका चुनी लावली आहे अरे तेच ते एवढं बस ती मैत्री सती देविका मॅगी आज माझी पर्सनल सेक्रेटरी आहे तिला किती जीवाभावात प्रेम करते तुझ्यावर तिचा विचार कर पण तुझं प्रेम त्या राधावर होतं ना बिचारी कसं काय आळवाय गो काय कर बेटा काय काय बदलले आजचा दिवस फार शुभ आहे कारण आज माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली अच्छा.
शेवटच्या दिवशी मिस्टर श्याम तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. काय प्रत्यक्ष यम तुझ्या पाठीशी उभा आहे. तुम्ही आत कसे आलात? तुम्ही आत कसे आलात? शांत तो आमच्या प्लॅनचा एक भाग होता. इन्स्पेक्टर जायला आम्हाला इथून पळवायचं होतं. इन्स्पेक्टर, तुम्ही बघताय काय? सर, हे योग्य नाही. हे तू बोलतोस? सर सोडा नका, त्याला मारू नका. मी तिला मारू नका. तिच्या पोटात माझं बाळ आहे. तुला तुझ्या बाळाची जाणीव झाली. माझ्या सुनीताच्या पोटात लहान पाहताना माझ्या बाळाची जाणीव झाली तुला. या जगात याच्या आधी तू त्याला ठार मारलंस, पण मी तुझ्यासारखा दूर नाही. थांबू. चल खबरदार पुढे आला तर रिकामी आहे. मला माहित होतं की तू असं काहीतरी करशील. सांगा का केलं तुझं? का माझ्या दादाला मारलंस? काय हवं होतं तुला? माझं पद हवं होतं ना, आणि मला सांगायचं ना. मी तुला हसत तसं दिलं असतं रे. तुम्ही आदर्शाचा पुत्र तुमच्या देखील मला कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करता आला असता. तुमची सर्व कटकारता शिकून आज मी सर्व माणसं आपलीची करून घेतली आहे. दादावर माझं खरंच प्रेम होतं. मला तिच्या डोळ्यात लाल्याचं प्रेम दिसलं, म्हणून मी तिचा काय खल्लास केला. तुला काय होत देणार नाही. तुला शंभू माझ्या काय होत देणार. श्याम नसता पुराशिवाय माझ्या राधाच्या शांती मिळणार नाही. पैशाची अफरातफर केली होती आणि कित्येक प्रोफेसरांचा खून केला होता छान झालं समाजाची व्यवस्था जमली याच्या पृथ्वीने आणि माझ्यावर गोळीबार केला म्हणून मी त्याचा खून केला.
शंभू महादेव, शंक्या आणि शांता आपणास विद्यानंद यांना मदत केल्याबद्दल आपणास अटक करण्यात येत आहे.
सादर केलं. अश्रूंची झाली फुले.